आज आहे ना नाश्त्याला झटपट असा पौष्टिक नाश्ता बनवावासा वाटला आणि खावासाही वाटलेला आहे. टिफिनलाही देता येईल आणि मस्त सगळ्यांचा नाश्तासुद्धा होईल. नमस्कार, मी सारिका. या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला रेसिपीला आपण सुरुवात केलेली आहे. तर इथे बघा, मिक्स डाळी ह्या ज्या भिजवल्यात भरपूर प्रमाणात तुम्हाला इथे दिसत असतील. मी इथे 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आणि फक्त एक छोटंसं तुम्ही वाटीचा माप घेतलात ना, एक छोटी वाटी. आता ही वाटी तुम्हाला मी दाखवते, तिच्या खाली तळाला पाव वाटी मी सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत. फक्त चणा डाळ सगळ्यात कमी घेतली आहे. याच्यामध्ये सालीवाली उडीद डाळ आहे, आपली नॉर्मल उडीद डाळ जी आपण डोस्याला वापरतो ती, आणि मूग डाळ आहे आणि थोडीशी चणा डाळ. अशा 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. मसूर डाळ हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मी ते घेतलेली नाही आहे. आता याच्यामध्ये मस्त बाइंडिंग होण्यासाठी आहे ना, मी थोडेसे पोहे घेतलेत. 1 वाटी पोहे घेतलेत बघा, आणि चांगले स्वच्छ धुवून घेतले. आधी तुम्हाला सांगते, ह्याच्या डाळी आहेत मी रात्री भिजवल्या होत्या. त्याच्यामध्ये थोडेसे आहे ना मेथी दाणे घातले होते, म्हणजे छान फर्मेंट होईल ते, कारण आपल्याला वाटायचं आणि झटपट बनवायला घ्यायचे. तर हे बघा काय केलं आहे, मी पोहे धुवून घेतलेले आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या डाळी आणि हे धुतलेले पोहे, त्याच्यामध्ये 2 लसूण पाकळ्या घातल्या आणि मिरची घातलेली 1. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, कमी ठेवलं तर चांगलं आहे, छान लागतात धिरडे खायला. मीठ घालून चांगलं बघा बॅटर इथे घट्ट असं तयार करून घ्यायचं. जर डोसे करायचे असतील तर तुम्हाला फर्मेंट करावं लागेल हे सगळं जे बॅटर. धिरडे करतोय म्हणजे जाडजाड जर घातले तव्यावर तर ते पटकन होतात. तर हे बघा, जर डोसे करायचे असतील तर तुम्ही फर्मेंटेशन करू शकता, म्हणजे पीठ आंबवायला ठेवू शकता. अगदीच लवकर करायचं असेल तर मग 2 उपाय आहेत. एक तर इनो वापरू शकतो, दुसरं म्हणजे खायचा सोडा. बॅटर पण तयार आहे, तवासुद्धा छान तापवून घेतला. आता बघा, थोडंसं तेल, थोडं जास्तीचं तेल लावायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण जे पोहे घातले तर थोडा चिकटपणा आलेला आहे त्या बॅटरला, पण तेवढेच धिरडे खायला पण मस्त लागत होते. पौष्टिक नाश्ता आहे, मुलांच्या डब्याला तर खूपच चांगला आहे. सकाळ सकाळी सगळ्यांनी 2 जरी खाल्ले तर दिवसभर पोट भरलेलं राहील, अजिबात काहीच खाण्याची इच्छा उरणार नाही. पळीभर इथे आता मी धिरडं पसरून घेतलं आहे बघा. आधी मी ट्राय करत होते की डोसा होतो आहे की नाही, पण तो काही झाला नाही आहे चिकट असल्यामुळे बॅटर. तर हे बघा, धिरडं छान सोडवलं पण आहे. थोडंसं तेल थोडंसं जास्तीचं वापरावं लागेल, कारण आपण फर्मेंटेशन केलेलं नाही आहे त्याच्यामुळे. आणि वरच्या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं उलटवायच्या आधी. बघा, खरपूस चांगला शेकलेला आहे धिरडं, खालच्या बाजूने पण मस्त लागत होते, नरम आणि वरून थोडेसे क्रिस्पी होते. तर हे बघा, एक धिरडं इथे झालं आहे, दुसरंसुद्धा मी तुम्हाला दाखवते करून. आणि दिवसभर पोट याने भरलेलं राहील, इतके छान होतात. आता हे मुलांना जर द्यायचं असेल ना तर त्यांना सॉसबरोबर द्या बघा, ते एकदम आवडीने खातील. चटणीबरोबर म्हटलं की मग त्यांना हे बघूनच थोडे दिसायला असे दिसतात ना डाळीचे असल्यामुळे, तर त्यांना वाटेल की हे काय आहे, त्याच्यामुळे ते खायला बघणार नाहीत. जर सॉस वगैरे दिलं तर आवडीने ते खातील. हे बघा, दुसरा धिरडंसुद्धा झालेला आहे. असे मी 2 करून घेतले, बाकीचे मी नंतर करेन. या धिरड्यांबरोबर खाण्यासाठी आहे ना, साधी अशी खोबऱ्याची मस्त चविष्ट चटणी बनवलेली आहे. धिरड्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.